अखेर रायगड आणि नाशिक यांच्या पालकमंत्रीपदाचा तिढा आता सुटलेला आहे आणि रायगडच्या पालकमंत्रीपदी शिवसेनेचे आमदार भरत गोगावले तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती झाली आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची रस्सीखेच होती, मात्र अनिकेत तटकरे यांना विधान परिषदेमध्ये पाठवण्याच्या बदल्यात शिवसेनेला पालकमंत्रीपद देण्याची तडजोड झाली होती। यानंतर केवळ नाव जाहीर करण्याची वाट बघितली जात होती। तसंच नाशिकच्या पालकमंत्रीपदाविषयी भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये रस्सीखेच होती, मात्र नाशिकच्या राजकारणावरती भाजपचे गिरीश महाजन यांचंच वर्चस्व बघायला मिळालं होतं। अखेर अपेक्षेप्रमाणे गोगावले आणि महाजन यांच्या गळ्यामध्ये पालकमंत्रीपदाची माळ पडली आहे। आज खरोखरच आमच्या शिवसैनिकांसाठी आणि रायगडच्या जनतेसाठी आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे, उत्सवाचा दिवस आहे। कारण आज श्रावणी पहिला सोमवार आहे, नागपंचमी आहे ना। आजच्या सणासुदीच्या पहिल्या सणाच्या दिवशीच या ठिकाणी भरत शेठ यांना रायगडचे पालकमंत्री, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी या सर्वांनी आज रायगडचे पालकमंत्री म्हणून भरत शेठ गोगावले यांची नियुक्ती केलेली, घोषणा केलेली आहे। त्यामुळे रायगडकरांमध्ये अतिशय उत्साही वातावरण संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदावर माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांची घोषणा त्या ठिकाणी झालेली आहे। गिरीश भाऊंचं मी आपल्या मालेगावच्या नाशिकच्या नागरिकांच्या वतीने अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। येणाऱ्या काळामध्ये नाशिकचा सर्वांगीण विकास यासाठी आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी काम करू।